मागच्या भागामध्ये आपण व्यवस्थापन समितीची कार्य पाहिलेली आहेत आणि आज आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार बघणार आहोत. तर व्यवस्थापन समितीचे अधिकार बघताना सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांना आपण संचालक म्हणतो, म्हणजेच संचालक. आणि हे जे संचालक आहेत असे 10 ते 21 पर्यंत त्यांची मर्यादा आहे. हे सर्व संचालक एकत्र येऊन सहकारी संस्थेचं कामकाज बघतात. मग आपण बघितलं त्यांची कार्य आहेत, मग त्यांची जशी कार्य आहेत तशी त्यांचे अधिकार पण आहेत. मग त्यांचे अधिकार कोणते आहेत? तर ज्यावेळेस आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार बघतो त्यावेळेस त्यांचा सगळ्यात पहिला अधिकार आहे सभासदांचे अधिकार, सभासदांबाबतचे अधिकार. मग सभासदांबाबतचे अधिकार कोणते? तर व्यवस्थापन समितीस अधिमंडळाच्या वार्षिक आणि अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे, भागभांडवल हस्तांतर करणे, नवीन सभासद मंजूर करणे, सभासदाकडून भागभांडवल जमा करणे, सभासदांचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार असतात. कोणाला? सभासदांना. आता तुम्हाला माहिती आहे सभासद म्हणजे कोण? संस्थेचे मालक. मग हे जे मालक आहेत त्यांचे अधिकार कोणते? तर सगळ्यात पहिले ते सभासद कसे होतात हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते सभासद कसे होणार? त्यांना सगळ्यात पहिले प्रवेश फी आणि भागभांडवल द्यावी लागेल. त्याच्यानंतर ते सहकारी संस्थेचे सभासद होणार आहेत. आणि ते सभासद झाल्यानंतर मग त्यांच्या वेगवेगळ्या सभा बोलवणे म्हणजे त्यांचा अधिकार आहे सभासदांचा. मग त्याच्यानंतर भागभांडवल हस्तांतर करणे. भागभांडवल म्हणजे काय? की त्यांनी सहकारी संस्था सुरू होताना संस्थेला काही पैसे दिलेले आहेत, त्याला आपण भागभांडवल असं म्हणतो. मग ते भागभांडवल हस्तांतर करणे हे सुद्धा काय आहे? त्यांचं काम आहे. त्याच्यानंतर नवीन सभासदत्व मंजूर करणे. आता नवीन सभासदत्व मंजूर करणं म्हणजे ज्यांना नवीन सभासद होण्याची इच्छा आहे अशा लोकांना त्यांना सांगणे की तुम्ही सभासद म्हणून पात्र आहात. बरं, ते सभासदत्वासाठी जेव्हा ते अर्ज करतात तेव्हा काय प्रोसिजर आहे ते आपण मागच्या भागामध्ये बघितलेली होती की ते पहिले फॉर्म भरणार, अर्ज भरणार, मग सचिव जो आहे तो अर्ज सचिवाकडे देणार, मग सचिव त्या अर्जाची छाननी करणार आणि नंतर सर्व त्रुटींची पूर्तता झाली की मग त्याला प्रवेश फी आणि भागभांडवल देऊन सभासदत्व मिळतं. मग त्याच्यानंतर भाग हस्तांतर करणे म्हणजे आता त्या सभासदाला समजा आता इथे राहायचं नाही आहे, त्याला समजा आउट ऑफ कंट्री जायचं आहे, मग त्यावेळेस तो सभासद आपले भागभांडवल दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करून जाईल किंवा त्याला दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने नसेल करायचं तर तो संस्थेला देऊन टाकेल म्हणजे हस्तांतरण करेल. आणि नवीन सभासदत्व मंजूर म्हणजे आपली संस्था ऑलरेडी चालू आहे पण आपल्याला काही लोकांना आपल्या संस्थेचं सभासद व्हावं असं वाटत असेल तर मग आपण त्यांना सभासदत्व देणार. नंतर सभासदांकडून भागभांडवल जमा करणे. जे आपले सभासद आहेत त्यांच्याकडून भागभांडवल आपण जमा करणार आहोत. जर आपल्याला पैसे कमी पडत असतील, संस्थेला काहीतरी नवीन सुरू करायचं असेल उपक्रम किंवा संस्था वाढवायची असेल तर जेव्हा भागभांडवलाची गरज लागेल तेव्हा ते भागभांडवल जमा करणे हे सुद्धा व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. नंतर एखाद्या सभासदाला राजीनामा द्यायचा असेल की त्याला आता नको आहे आपल्या संस्थेमध्ये सभासदत्व, मग तो राजीनामा मंजुरीसाठी जेव्हा तो देईल तेव्हा तो मंजूर करणे हे सगळं व्यवस्थापन समितीचे सभासदांबाबतचे अधिकार आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचा आपला पॉईंट आहे सेवक वर्गाची नियुक्ती. आता आपण मागच्या भागामध्ये सेवक वर्गाची नियुक्ती कशी करतात ते मी सांगितलं होतं ज्यावेळेस व्यवस्थापन समितीची मी तुम्हाला कार्य सांगत होते तेव्हा. तरी आता पुन्हा एकदा सांगते. तर आपल्याला सेवक वर्गाची नियुक्ती करताना सर्वात पहिले आपल्याला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागेल. त्याच्यानंतर वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मुलाखतीच्या दिवशी त्यांच्या मुलाखती घेणे, त्यांचे सगळे कागदपत्र आपल्याकडे जमा करून घेणे आणि मुलाखत झाल्यानंतर आपण जे कर्मचारी म्हणून निवडलेले आहेत प्रतिनिधी त्यांना आपण फोन करून सांगावं लागेल किंवा त्यांना पत्र पाठवावं लागेल की आमच्या संस्थेमध्ये तुमची आम्ही सभासद म्हणून तुमची आम्ही सेवक म्हणजे कर्मचारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर एखादे आपले जे सेवक वर्ग आहे ते कामावर नीट येत नसतील किंवा संस्थेचे नियम पाळत नसतील तर त्यांना कामावरून काढून टाकणे, नंतर त्यांना कायमस्वरूपी कामाला ठेवणे, त्यांची बढती, त्यांना प्रमोशन्स देणे, त्यांचे ट्रेनिंग्स घेणे वेगवेगळ्या प्रकारचे, अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं ह्या व्यवस्थापन समितीला आपल्या सेवक वर्गासाठी करावी लागतात. म्हणजे आपला दुसरा जो व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे तो आहे सेवक वर्गाची नियुक्ती. आणि तिसरा जो अधिकार आहे व्यवस्थापन समितीचा तो आहे निधी उभारणे. आता निधी उभारणे म्हणजे काय? तर काल आपण ह्याच्याबद्दल पण चर्चा केलेली आहे थोडी.
भाग भांडवल आणि निधी याच्यामध्ये फरक आहे. भाग भांडवल म्हणजे संस्था सुरू करताना तुम्हाला जे पैसे लागतात त्याला भाग भांडवल म्हणतात आणि निधी म्हणजे आपली संस्था चांगल्या प्रकारे काम करायला पाहिजे, ती निरंतर तिने सेवा दिली पाहिजे, तिची निरंतरता टिकून राहावी म्हणून आपण जे करतो ते असतं निधी उभारणे. मग निधी उभारणीमध्ये आपण जर कोणाला काही ठेवी ठेवायच्या आहेत, त्याच्यानंतर जर कोणाला कर्ज काढायचं असेल तर त्यासाठी आपण त्यांच्याकडनं ठेवी घेणार, त्यांना कर्ज देणार. मग कर्ज दिल्यामुळे काय होणार आहे, की संस्थेला व्याज मिळणार आहे आणि त्या व्याजावरती पण संस्थेला प्रॉफिट मिळाला. व्याज म्हणजे संस्थेचं प्रॉफिट आहे. प्रॉफिट मिळाला की संस्था तो निधीमध्ये जमा करते. नंतर समजा आता काल पण मी एक्झाम्पल दिलं होतं ह्याच्या आधीचं जे आपलं लेक्चर झालं त्याच्यामध्ये, की जर आपण ज्यावेळेस तुम्हाला जर समजा दिवाळी आहे, तुम्हाला बोनस मिळाला, तर तुम्ही बोनसमधली काही रक्कम तुम्ही संस्थेमध्ये ठेवी म्हणून ठेवून द्या, फिक्स डिपॉझिट म्हणून. फिक्स डिपॉझिटवरती तुम्हाला आकर्षक असं व्याजदर मिळेल. मग हे सगळं जे ठेवी स्वीकारणे, कर्ज काढणे, करारपत्र तयार करणे इत्यादी सगळी कामं व्यवस्थापन समितीला निधी उभारण्यासाठी करावी लागतात. हा आपला व्यवस्थापन समितीचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतरचं आपलं कार्य आहे मालमत्ता खरेदी. बघा, ज्यावेळेस आपली संस्था नावारूपाला येते त्यावेळेस आपण फक्त संस्थेमध्ये निधी उभारून चालत नाही, तर संस्थेच्या नावे आपण काही मालमत्ता पण खरेदी केली पाहिजे. जर आपल्याकडे चांगले पैसे जमा झालेले असतील, ठेवी जास्त असतील, तर आपण काय करू शकतो, आपण प्रॉपर्टीसुद्धा खरेदी करू शकतो. कुठेतरी आपल्याला मोकळी जमीन आहे, ती मोकळी जमीन जर आपल्याला संस्थेसाठी खरेदी करायची आहे किंवा इमारत तुम्हाला बांधायची आहे किंवा काही नवीन फर्निचर संस्थेसाठी घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही ते करू शकता. हा व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. संस्थेला ज्याच्यामुळे संस्थेचे आपल्या निधी वाढेल, ज्याच्यामुळे आपल्या ठेवी वाढतील, संस्थेची मालमत्ता वाढेल, अशी कामंसुद्धा व्यवस्थापन समितीला करावी लागतात. म्हणजे मालमत्ता खरेदी हा व्यवस्थापन समितीचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतरचं आपलं जे अधिकार आहेत ते इतर अधिकार, हे सुद्धा व्यवस्थापन समितीचे अधिकार आहेत. मग इतर अधिकारांमध्ये कोणते कोणते अधिकार येतात, तर आपल्या सहकारी संस्थेचे नोंद पुस्तके, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत आपली. कॅशबुक आहे, पासबुक आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, आपल्याला ह्या सगळ्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. मग ह्या नोंदी ठेवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. त्याच्यानंतर हिशोब पुस्तके जर त्यांना पाहायची असतील, संस्थेचं कॅशबुक बघायचं आहे, पासबुक बघायचं आहे, समजा मिनट्स बुक म्हणजे इतिवृत्त बुक जर बघायचं असेल, तर परत अहवाल बघायचे असतील वेगवेगळे, त्याच्यानंतर त्रैमासिक, वार्षिक हिशोबपत्रके बघायची असतील, तर त्यांना मंजुरी देणे आणि संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो. एखादी व्यक्ती संस्थेचे नियम पाळत नसेल, संस्थेचे जर नियमांचं उल्लंघन करत असेल, तर अशा व्यक्तीला शिक्षा व्हावी, अशा व्यक्तीला काहीतरी शासन व्हावं म्हणून दोषी व्यक्तींवरती दावा टाकणे हे सुद्धा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं एक कार्य आहे. हे झाले आपले व्यवस्थापन समितीचे कार्य पूर्ण. आता आपल्याला व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या बघायच्यात. बघा, आपण सगळ्यात पहिले काय बघितली, कार्य बघितली. आता अधिकार बघितले. आपण आता अधिकार बघितलेले, काल आपण कार्य बघितलेली, आता आपण अधिकार बघितले. आता आपल्याला व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या बघायच्या आहेत. तर अधिकार झाली. आता जबाबदाऱ्यांमध्ये बघा, ज्यावेळेस आपण व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्यांचा विचार करतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे की आपण व्यवस्थापन मंडळ कसं स्थापन करतो हे तुम्हाला माहिती आहे. जे सभासद आहे त्यांच्यामधूनच आपण काही व्यक्ती व्यवस्थापन समितीवर अपॉइंट करतो. त्यांना आपण संचालक असे म्हणतो. हे संचालक म्हणजे सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. तर या व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत, तर सगळ्यात पहिली जबाबदारी आहे व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था आपले हे निश्चित करते आणि विहित केलेल्या नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधनपत्र दिले जातं. म्हणजे काय, की तुम्ही ज्यावेळेस व्यवस्थापन समितीचे
संचालक म्हणून कामावर येता त्यावेळेस तुमच्याकडनं एक कागद लिहून घेतला जातो आणि तो जो कागद आहे बंधनपत्रक म्हणतात त्याला, विश्वस्त तुमच्याकडनं लिहून घेतात की आम्ही सहकारी संस्थेची जी काही कामं आहेत ती सर्व कामे आम्ही व्यवस्थित पार पाडू प्रतिनिधी म्हणून. मग अशा प्रकारे तुम्ही त्या तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले जी ती जबाबदारी आहे ती 15 दिवसाच्या आत तुम्ही सहकारी संस्थेला विहित नमुन्यामध्ये लिहून द्यायचं आहे की तुम्ही सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून आता संस्थेचं काम करणार आहात आणि ते काम तुम्ही निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे करणार आहात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. संचालक मंडळावर ज्यावेळेस तुम्ही काम करता तेव्हा संचालक म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, म्हणजे सगळ्या सभासदांच्या वतीने तुम्ही काम करताय. मग तुमच्यावर जबाबदारी सभासदांपेक्षा थोडी जास्तच आहे. म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे काम करणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे. दुसरी जबाबदारी आहे व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबरपूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवणे. 3-3 महिन्यांनी तरी आपल्याला एक सभा बोलवली पाहिजे. सर्वसाधारण सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती वर्षातून एकदा बोलवली पाहिजे. संस्थेमध्ये जर काही इमर्जन्सी असेल, काही तात्कालीन काम असेल तर त्यासाठी आपल्याला विशेष सर्वसाधारण सभा म्हणजेच एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलवावी लागते. त्याच्यानंतर कोणती जबाबदारी आहे बघा व्यवस्थापन समितीची, तर पुढची जबाबदारी आहे अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबरपूर्वी घेणे. नंतर त्याच्या पुढचा पॉईंट आहे व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजेत. बघा व्यवस्थापन समितीला वेगवेगळ्या प्रकारचे कामे करत असताना त्यांना जे काही निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय त्यांनी अतिशय विचारपूर्वक आणि चर्चा करूनच घेतले पाहिजेत. चर्चा म्हणजे कोणामध्ये, तर व्यवस्थापन समितीच्या जे संचालक मंडळावरची लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित चर्चा करा आणि ती चर्चा करून मग तुम्ही काय करा, निर्णय घ्या. आता तुम्हाला मी उदाहरण देते, एक साधा उदाहरण, की आपला एक कर्मचारी आहे आणि त्याला फेब्रुवारी महिन्यात 15 दिवसाची सुट्टी पाहिजे. आता फेब्रुवारी महिना म्हणजे आपल्या 12वीच्या परीक्षा चालू होतात, ओरल चालू असतात तुमच्या, आणि अशा वेळेस जर एखाद्या कर्मचाऱ्याला 15 दिवसाची सुट्टी पाहिजे आणि जर त्याला मुख्याध्यापकांनी सांगितलं की आता हा पीक आवर आहे आपल्या कॉलेजचा, तर तुला आता ही सुट्टी आपण देऊ शकत नाहीत, पण आता काय करायचं मग अशा वेळेस ज्यावेळेस मुख्याध्यापक त्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत तेव्हाच ते संचालक मंडळांपुढे मांडतात की आपले असे असे शिक्षक आहेत किंवा असा असा कर्मचारी आहे की ज्याला 15 दिवसांची सुट्टी आत्ताच्या ह्या पिरियडमध्ये पाहिजे आहे. आता 12वीची एक्झाम आहे, येणार आहे, मुलांचे ओरल चालू आहे, तर आपण त्यांना कशी सुट्टी देणार. मग ज्यावेळेस व्यवस्थापन समितीने त्यांची चर्चा होईल त्यावेळेस त्या संबंधित कर्मचाऱ्याला बोलवण्यात येतं आणि ती सुट्टी तुम्हाला कशासाठी हवी आहे ते सांगावं लागतं. आणि जर त्यांनी त्याचं रिझन दिलं किंवा मला मेडिकलसाठी सुट्टी पाहिजे, माझ्या घरात कोणाचं तरी ऑपरेशन आहे किंवा माझं स्वतःचंच एक इमर्जन्सी ऑपरेशन आहे किंवा काहीतरी दुसरा त्याचा प्रॉब्लेम असेल, जर तो प्रॉब्लेम त्याचा योग्य असेल तर संचालक मंडळ त्याला सुट्टी द्यायची की नाही हा विचार करतं, चर्चा करतात आणि मग ते निर्णय घेतात. म्हणजे ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. अगदी आपल्याला वाटेल तसं वागून चालत नाही व्यवस्थापन समितीला. आणि त्याच्यानंतर पुढचा जो आपला पॉईंट आहे तो आहे सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधीची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारांमध्ये आणि योजनांमध्ये केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही सभासदांच्या वतीने संचालक म्हणून काम करता तर संस्थेचे जे पैसे आहेत ते पैसे वाढले पाहिजेत. यासाठी तुम्हाला पैसे गुंतवताना अतिशय विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक गुंतवणूक करावी लागते. आणि तुम्ही ज्यावेळेस गुंतवणुकीचे मार्ग ठरवता त्यावेळेस नक्की त्याच्यातून नफा होणार आहे की नाही हे बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो निर्णय घ्या. म्हणून असं म्हटलेलं आहे की फायदेशीर व्यवहारांमध्ये आणि योजनांमध्ये केली पाहिजे तुम्ही गुंतवणूक. ही सुद्धा व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर आहे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे. हे त्यांचं एक काम आहे व्यवस्थापन समितीचं, की ज्या वेळेस वर्ष संपेल, आर्थिक वर्ष संपेल त्यावेळेस आपल्याला सर्व कागदपत्रे ही निबंधकास दिली पाहिजेत. तसेच लेखापालाकडून संपूर्ण नोंदी पूर्ण करून घ्यायला पाहिजेत. आपली सगळी पुस्तकं तयार पाहिजेत. आणि आर्थिक वर्ष जे आहे संस्थेचं ते 31 मार्च पूर्वी संपतं. आणि आता आपल्याकडे जी कॉमर्सची मुलं आहेत त्यांना ते माहिती आहे की 31 मार्चला हे इयर एंड असतं. मग त्याच्या आधी तुमचे सगळी
जी कॅशबुक आहे, पासबुक आहे, हे सगळं तुमचं भरून झालेलं पाहिजे. सर्व नोंदी तुमच्या व्यवस्थित पाहिजेत आणि ह्याचीसुद्धा एक फाईल तुम्हाला निबंधकाला पाठवावी लागते. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे, सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादींचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. बघा, आता तुम्ही संचालक मंडळावरती आहेत आणि संस्थेच्या खुर्च्या आहेत, संस्थेचे टेबल आहेत, संस्थेमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉकरी आहे, जे पाहुणे येतात त्यांना आपण देतो, ते तुम्ही तुमच्या घरी वापरायला नेले नाही पाहिजेत. नाहीतर संस्थेच्या खुर्च्या, इथे कर्मचाऱ्यांना बसायला खुर्च्या नाही आहेत आणि तुमच्या घरी तुम्ही त्या खुर्च्या नेल्यात आणि घरची लोक ते खुर्च्या वापरतात. मग हे योग्य नाही. संस्थेची जी मालमत्ता आहे, संस्थेचं जे फर्निचर आहे, ते संस्थेसाठीच उपयोगात आलं पाहिजे. नाही तर कर्मचाऱ्यांना बसायला खुर्च्या नाहीत, त्यांना खुर्च्या कमी पडतात आणि संचालक मंडळाच्या घरी खुर्च्या आहेत, तर हे योग्य नाही. संस्थेची जी मालमत्ता आहे, फर्निचर आहे, ते संस्थेच्याच उपयोगात आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे, सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरवते. ज्यावेळेस तुम्ही संस्थेची मीटिंग घेता, ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजे वार्षिक सभा, त्यावेळेस सभासदांना संस्थेची जी खरी परिस्थिती आहे ती सांगा. त्यांच्यापासून काहीही लपवू नका. का? कारण त्यांना जर आर्थिक स्थिती तुमची खालावलेली असेल किंवा चांगली असेल तर ते सभासद आहेत, ते मालक आहेत, त्यांना सांगितलं तर आपण आपल्या बऱ्याचशा अडचणीतून काय होणार आहेत, मोकळे होणार आहोत. जर आर्थिक अडचण असेल तर तीही सांगा, संस्थेची आर्थिक बाजू मजबूत असेल तर तीही सांगा. म्हणजे ते तुम्हाला कशा प्रकारे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत ते सांगणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाळ संपवण्याबाबत कळविणे. समजा तुमच्या आता संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत असेल तर तुम्हाला तो राज्य सेवा मंडळाला सहकारी निवडणुकीला कळवायला लागेल की आता आमच्या व्यवस्थापन समितीचा कालावधी संपतोय. मग त्याच्यानंतर ते पुढची प्रोसिजर घेऊन पुढची मीटिंग अरेंज करतात. नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे, समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदाबाबत असे पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविणे. आणि तुमच्या संस्थेमध्ये जर संचालक किंवा कोणतेही पदाधिकारी जर म्हणजे रिटायर झाले किंवा ते त्यांची समजा ते गेले म्हणजे रिटायर झाल्यानंतर, तर मग जागा जर रिक्त असेल कोणत्याही कारणामुळे तर ते रिक्त पद तुम्हाला राज्य निवडणूक सहकार निवडणूक आयोगाला कळवावी लागेल की आमच्याकडे आता असं असं पद रिकामं आहे. मग कधी कधी एखादा पदाधिकारी सोडून जातो किंवा एखाद्याचा मृत्यू होतो किंवा तुमचा कालावधी संपतो, अशी वेगवेगळी कारणं त्याच्यासाठी असतात. म्हणून ते सुद्धा राज्य सहकार निवडणूक आयोगाला कळवणं हे व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. आणि अशा प्रकारे आपण व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या बघितलेल्या आहेत. आज आपण त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे.